ठाणे महापालिका सार्वत्रिक निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचलाय आणि असं असतानाच आता आज ठाण्यामध्ये ठाकरे ब्रँडच्या प्रचाराचा धमाका पाहायला मिळेल। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे संयुक्त सभेमध्ये बोलणार आहेत। ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर दोघांची ठाण्यामधली ही पहिली संयुक्त सभा आहे आणि त्यामुळे सेना आणि मनसेमधील कार्यकर्ते ठाणेकरांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे। सभेसाठी ठाणे जिल्ह्यामधून मोठ्या संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते, शिवसैनिक आणि नागरिक उपस्थित राहतील। मनसैनिक सुद्धा उपस्थित राहणार आहेत आणि ही सभा आगामी राजकीय घडामोडींच्या दृष्टीने निर्णायक ठरण्याची शक्यता आहे। संध्याकाळी 6 वाजता ठाण्यातील राम गणेश गडकरी रंगायतांसमोर ही जाहीर सभा पार पडणार आहे। ठाण्यातील या सभेची सर्वांनाच उत्सुकता आहे। शुभम कोळी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। शुभम कोळी, आपण पाहतोय ठाणे हा कायमच शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला आहे, मात्र आता शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर तो एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला म्हणून संबोधलं जातं आणि साहजिकच हे ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत आणि ही त्यांची ठाण्यामधली पहिली संयुक्त सभा आहे, त्यामुळे ठाकरे काय बोलणार याची उत्सुकता प्रत्येक ठाणेकरांना आहे। निश्चित पाहिलं तर आज ठाकरे बंधूंची सभा जी आहे ती ठाण्यामध्ये एकत्रितरित्या असणार आहे आणि त्याची जय्यत तयारी जी आहे ती सकाळपासूनच ठाणे शहरामध्ये करण्यात आलेली आहे। माझ्या मागील बाजूस आपण थेट पाहू शकतो की एक मोठा स्टेज जो आहे त्या ठिकाणी उभारण्यामध्ये आलेला आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये ठाकरे बंधूंची सभा जी आहे ती आज एकत्रितरित्या ठाणे शहरामध्ये जी आहे ती पार पडणार आहे आणि मोठी तयारी जी आहे ती ठाण्यातील या राम गणेश गडकरी रंगायतारामध्ये जी आहे ती करण्यात आलेली आहे। पाहिलं तर एक महत्वपूर्ण हा चौक आहे आणि याच चौकामध्ये ठाकरे बंधूंची ही सभा जी आहे ती एकत्रितरित्या पार पडणार आहे। त्याचमुळे आज आगामी महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवरती ठाकरे बंधू आज ठाणे शहरामध्ये नेमकं काय बोलतील आणि त्याचबरोबर याच्याकडे सर्वांचं लक्ष जे आहे ते लागलेलं आहे। पाहिलं तर शिंदेचा हा बालेकिल्ला आहे आणि त्यांच्याच बालेकिल्ल्यामध्ये ही महत्वपूर्ण जी आहे ती सभा असल्यामुळे लक्षवेधी जी आजची सभा मुंबई नंतर जी आहे ती ठाण्यामध्ये ठरणार आहे। पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये सकाळपासूनच या सभेची जय्यत तयारी जी आहे ती संपूर्ण या परिसरामध्ये जी आहे ती करण्यात आलेली आहे। त्याचमुळे आज नेमकं या मंचावरून ठाकरे बंधू काय बोलतील याकडे लक्ष तर लागलेलं आहेच, परंतु आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आजची ही सभा कशा प्रकारची ठरते हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे। त्याचबरोबर आपण पाहिलं तर गेल्या अनेक दिवसांपासून ठाणे शहरामध्ये देखील मतचोरीचा मुद्दा असेल, बोगस मतदारांचा मुद्दा असेल, तो देखील अनेकदा तापताना जो आहे तो पाहायला मिळतो। त्यावरती देखील ठाकरे बंधू आता नेमके काय बोलतात। त्याचबरोबर ठाणे शहरामध्ये देखील 6 बिनविरोध नगरसेवक जे आहेत ते निवडून आले, त्याच्यावरती देखील आता ठाकरे बंधू काय बोलतील अशा सर्वच गोष्टींकडे, अशा सर्वच मुद्द्यांवरती लक्ष जे एकंदरीत लागलेलं आहे। अगदी त्यामुळे आता ठाकरे बंधूंच्या ठाण्यामधल्या या संयुक्त सभेकडे सगळ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।